जे भेटतात त्यांच्या सगळ्यांकडून फक्त बिझनेस एक्सपेक्ट करणं बरोबर आहे का? नाही, मला वाटतं चुकीचं आहे. ॲज अ बिझनेस ओनर मला बिझनेस मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षाही रिलेशनशिप मेंटेन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. एक मी इन्सिडेंट तुमच्याशी शेअर करते. आज एक क्लायंटने मला मेसेज केलं, मला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा. सो ज्यांनी मला असा मेसेज करतात न्यू क्लायंट्स, त्यांना मी विचारत असते कशासाठी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं. कारण की ग्रुप माझा जो कम्युनिटी आहे त्याच्यात जॉईन होऊन मग ते नंबर सगळं दिसत असतं त्यांना. सो तो घेऊन तो मिसयूज नाही व्हायला पाहिजे असं माझं इच्छा असतो. त्याच्यामुळे मी नेहमी विचारत असते कशासाठी तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करायचं. मग त्यांना थोडंसं हे वाटलं असेल की हे असं का विचारतात. ते मला म्हणाले की तुमचे न्यू अरायवल सगळं मला बघायला आवडेल, त्याच्यासाठी तुम्ही तिकडे अपडेट करत असणार ना, म्हणून मी म्हटलं. देन आय एक्सप्लेन हर, नाही मॅम, आपलं सगळं न्यू अरायवलचं अपडेट पहिले फेसबुकवर अपडेट होतो, त्याच्यानंतर व्हॉट्सअप कम्युनिटीला फक्त मी लिंक शेअर करत असते की असं न्यू अरायवलचं आम्ही अपडेट केलेलं आहे. तुम्ही बाय करून एक दोनदा बाय केल्यानंतर तुम्हाला आपल्या प्रॉडक्टवर खूप इंटरेस्ट आणि छान इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला विचारून मी नंतर ब्रॉडकास्ट व्हॉट्सअपवर ग्रुपवर ॲड करते, तेव्हा देखील तुम्हाला व्हिडिओज न्यू अरायवलचे व्हिडिओ मिळत असतो. देन ते म्हणाले येस यू आर करेक्ट, तुम्ही विचारलेला बरोबरच आहे आणि मला तुमच्याकडून अजून घेण्याचे योग नाही आलेत, पण मी नेहमी तुम्हाला फेसबुकवर फॉलो करते. मी असंच करत जाईन आणि त्याच्यानंतर मी लवकरात लवकर तुमच्याकडे खरेदी करेन आणि त्याच्यानंतर तुम्ही मला तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा असं सांगून त्यांनी खूप शुभेच्छा दिलेल्या आहे मला. ते वाचून मला इतका असं भरभरून हे झालं की थँक्यू सो मच त्यांना मी म्हटलं. मेंटेनिंग रिलेशनशिप, तुमचं एनकरेजमेंट, तुमचं लाईक, तुमचं कमेंट, तुमचं विशेस, असं हे सगळं मला खूप महत्त्वाचं आहे. बिझनेस सुद्धा आहे पण त्याच्यासोबत हे पण महत्त्वाचं आहे. तुमचं मत काय आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आज आपण खूप स्पेशल ऑर्डर्स बघणार आहोत. हा जो एम्ब्रॉयडरी ड्रेस मटेरियल आहे मंदाकिनी बनसोडे मॅमची आहे खराडीवरून. त्यांनी लास्ट इयरचा आपला एक व्हिडिओ होती दिवाळी टाइम मधला, त्यांनी तो व्हिडिओ बघून सेम टू सेम मला असं तुम्ही कस्टमाइज करून देणार आहेत का असं विचारले. मी पण म्हणाले येस आय कॅन कस्टमाइज इट, कारण की हा कलर फॅब्रिक माझ्याकडे अवेलेबल होतो म्हणून मी त्यांना स्पेशली त्यांच्यासाठी हा कस्टमाइज करून दिलेला आहे. त्याच्यानंतर वन मोर कस्टमाइज ऑर्डर सुद्धा आहे. दिस इज बाय संगीता दळाल मॅम फ्रॉम बाणेर. त्यांनी हा एक पूर्ण सेट आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल होतो तो घेतलेला आहे. प्लस ग्रीन फुल टॉप फॅब्रिक प्लस स्लब कॉटन टॉप सलवारसाठी प्लस एक सिल्की कॉटन. अँड हा जो आहे हे कस्टमाइज ऑर्डर आहे. नेहमी आपलं नेकमध्ये डिझाईन असतो, नेकच्या खाली थोडासा अशी डिझाईन असतो. हेवी वर्क तर अजून थोडासा मोठा असतो, बट त्यांना असं पूर्ण लॉंग सेंटर पॅनल मध्ये असं पूर्ण असं लॉंग वर्क पाहिजे होतं. सो त्यांनी मला म्हटलं की येस तुम्ही मला तसं करून द्या आणि जे काय चार्ज होणार मी तुम्हाला देते असं सांगितलेलं आहे. सो दिस इज द कस्टमाइज्ड ऑर्डर आणि शी नेव्हर एव्हर क्वेश्चन्ड मी की किती होणार काय होणार, कारण की हे सगळं हँडवर्क असल्यामुळे असं स्पेशलाइज करताना मला हे एम्ब्रॉयडरी करून झाल्यावरच मला त्याचं अमाऊंट सांगता येईल. बट शी वॉज व्हेरी स्वीट अँड शी सेड की तुम्ही करून झाल्यावर मला सांगा, मी तुम्हाला पेमेंट देते आणि ॲडव्हान्स पण भरपूर त्यांनी ट्रान्सफर केलं होतं. थँक्यू सो मच संगीता मॅम. त्याच्यानंतरचे ऑर्डर आहे अनुजा अलकारी मॅम फ्रॉम अमरावती. त्यांनी हा एक ब्युटिफुल टेम्पल बॉर्डर साडी ऑर्डर केलेला आहे. अँड त्याच्यानंतरचे ऑर्डर आहे आपला कसऊ सारीज मधला हा सुंदर साडी. ही कुणाला तरी गिफ्टिंग द्यायचं आहे, ज्यांनी ऑर्डर दिलेला त्यांचं नाव इथे नाहीये. सो ज्यांना गिफ्टिंग जाणार त्यांचं नाव आहे. सो दिस इज अ ब्युटिफुल कसऊ साडी इज गोइंग टू बी गिफ्टेड बाय समवन टू समवन एल्स. सो त्याच्यानंतरचे ऑर्डर आहे
मी यांचं नाव नाही वाचणार कारण की त्यांनी मला रिक्वेस्ट केले माझे नाव डिस्क्लोज करू नका. येस तुमच्या ह्याच्यासाठी मी काय म्हणायचं की मी ॲक्सेप्ट करते. तुम्हाला नाही सांगायचे तर मी नाही सांगणार. दिस नॅपकिन्स 50 अँड दिस ब्युटिफुल ड्रेस मटेरियल त्यांनी सगळे ऑर्डर केलेलं आहे. फर्स्ट टाइम शी इज बाईंग. त्यांना त्यांच्या ह्याचा आपण रिस्पेक्ट करतो. ते म्हणाले नाही सांगायचं तर नाही सांगितलेलं आपण. त्याच्यानंतरची ऑर्डर आहे दिस इज बाय स्वाती गाडगीळ मॅम फ्रॉम कांदिवली ईस्ट. त्यांनी त्यांच्या मुलगीसाठी असं सुंदर कोटा डोरिया दुपट्टा गणपतीमध्ये घालायला ब्राईट कलर त्यांनी घेतलेला आहे. अँड दिस कसव साडी तर ऑलरेडी त्यांनी बुकिंग केलं होतं. त्याच्यानंतरची ऑर्डर आहे 50 आर ऑर्डर्ड बाय वैशाली किराणे मॅम फ्रॉम पनवेल ईस्ट. त्यांना आपण पाठवणार आहे. आणि त्याच्यानंतरची ऑर्डर आहे शी इज ऑल्सो बाईंग फॉर द फर्स्ट टाइम स्मिता अपसांगी मॅम फ्रॉम रावेत. त्यांनी हा एक सुंदर सेट परवाच मी एक जणांना सेम कॉम्बिनेशन दिलं होतं. त्यांनी ते बघून मला पण असं सेम पाहिजे. लकीली आय वॉज हॅव्हिंग वन मोर सो मी त्यांना दिलेला आहे. आणि हा एक कोटा डोरिया दुपट्टा सेट पण सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघतात हे सगळ्या ऑर्डर प्रियदर्शनी मॅमची आहे. एक साडी हँड ब्लॉक प्रिंटेड, एक फॅब्रिक, एक कलमकारी साडी, वन मोर स्लब कॉटन दुपट्टा अँड वन मोर टॉप आणि कोटा डोरिया दुपट्टा असं सगळं प्रियदर्शनी मॅमचे आहे. थँक्यू सो मच. तुमचे एन्करेजमेंट, विशेस, लाईक्स, कमेंट्स मला खूप खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या ऑर्डर सुद्धा आहे. सो थँक्यू सो मच.